Today students we start basic grammar. Now I'll explain to you. You should just listen, need not to give answers, just listen. You start doing your work. In the grammar there is one structure, subject plus verb plus object. वाक्य कसं बनते? वाक्यामध्ये येतो सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. त्याच्यापासून काय बनत असते? सेंटेन्स. मग आता सब्जेक्ट कोणकोणते आहेत? तर सब्जेक्ट आहेत आपल्याजवळ पूर्ण 8. देर आर 8 सब्जेक्ट्स. I, we, you, he, she, it and they. आता आय म्हणजे काय? मी, स्वतः, सिंग्युलर. वी म्हणजे काय? आम्ही म्हणजे मी आणि माझ्यासोबत कोणीतरी दुसरं पण. यू म्हणजे तू, म्हणजे एक सिंग्युलर कोणीतरी. दुसरा यू म्हणजे प्लुरल, एकापेक्षा जास्त. त्याच्यानंतर ही म्हणजे कोणताही मुलगा म्हणजे कोणताही पुरुष वर्गातील व्यक्ती, त्याला आपण काय डिनोट करतो? ही. त्याच्यानंतर सी म्हणजे कोणतीही मुलगी, स्त्री, तिच्यासाठी काय वापरले जाते? सी. इट म्हणजे निर्जीव वस्तू, ज्याला आपण निर्जीव म्हणतो, नॉन लिव्हिंग थिंग, त्याच्यासाठी काय यूज केला जातो? इट. जसं की पेन आहे, इट इज पेन, इट इज बोर्ड, नॉन लिव्हिंग थिंग, इट. आणि दे म्हणजे एकापेक्षा जास्त, मग ते सिंग्युलर असो की प्लुरल असो, सजीव असो की निर्जीव असो. एक्स्ट्रीमली सॉरी. दे म्हणजे सजीव किंवा निर्जीव, लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग, पण एकापेक्षा जास्त, त्यांच्यासाठी काय वापरले जाते? दे. देर आर टोटल 8 सब्जेक्ट इन इंग्लिश ग्रामर, बट नाउन इज ऑल्सो सब्जेक्ट. ज्या वेळेस वाक्याच्या सुरुवातीला आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे यापैकी काहीच येत नाही, तेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येतात नाउन. नाउन म्हणजे काय? नेम ऑफ एनी पर्सन, नेम ऑफ एनी प्लेस और नेम ऑफ एनी थिंग. कोणत्याही वस्तूचं नाव, कोणत्याही ठिकाणाचं नाव, कोणत्याही थिंग्सचं नाव, याला काय म्हणतो आपण? नाउन. मग हे नाउन कधी सिंग्युलर असतात तर कधी काय असतात? प्लुरल. मग सब्जेक्ट जे आहेत आपले, या सब्जेक्टला नेहमी वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे स्टार्टिंगला ठेवल्या जाते. आता हे जे सब्जेक्ट आहेत सर्व, मग आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला हे जर ठेवायचे असतील त्याचा एक रूल असतो. रूल असा आहे की वाक्याच्या सुरुवातीला जर सब्जेक्ट असला, तो जर सब्जेक्ट सिंग्युलर असला तर त्याच्यानंतर येणारा जो वर्ब आहे तो पण नेहमी सिंग्युलर असला पाहिजे. दिस इज द रूल ऑफ इंग्लिश ग्रामर. मग आता याच्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहेत आणि प्लुरल सब्जेक्ट कोणते आहेत. सो इन दीज 8 सब्जेक्ट, हे जे 8 सब्जेक्ट आहेत यातले काही सब्जेक्ट सिंग्युलर मध्ये टाकले जातात आणि काही सब्जेक्ट प्लुरल मध्ये टाकले जातात. जसं की आय सिंग्युलर आहे, वी प्लुरल आहे, एक यू सिंग्युलर आहे, एक यू प्लुरल आहे, ही सिंग्युलर आहे, सी सिंग्युलर आहे, इट सिंग्युलर आहे आणि दे काय आहे? प्लुरल आहे. मग आता वाक्याच्या सुरुवातीला जर ही आला तो सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तर त्याच्यानंतर येणारा जो वर्ब आहे तो नेहमी काय असला पाहिजे? सिंग्युलर. त्याच्यासाठी आपण खाली इथं लिहिलं, सिंग्युलर मीन्स एक आणि प्लुरल मीन्स अनेक. रूल असा बनतो, इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर देन द वर्ब इज ऑल्सो सिंग्युलर. इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर देन द वर्ब इज ऑल्सो सिंग्युलर. जर वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर असला तर वाक्यामध्ये येणारा वर्ब पण कसा पाहिजे? सिंग्युलर. अँड इफ द सब्जेक्ट इज प्लुरल देन द वर्ब इज ऑल्सो प्लुरल. वाक्याचा सब्जेक्ट जर प्लुरल असला तर वाक्यामध्ये येणारा वर्ब पण कसा असते? प्लुरल. अंडरस्टूड? समजून राहिलं? सेंटेन्सचा हा रूल नेहमी लक्षात ठेवायचा. वाक्याचा सब्जेक्ट सिंग्युलर तर वाक्यामधला वर्ब पण सिंग्युलर, वाक्याचा सब्जेक्ट प्लुरल तर वाक्यामधला वर्ब पण प्लुरल. ओके, टुडे वी विल स्टॉप हियर. टुमॉरो वी विल कंटिन्यू विथ द वर्ब.